मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत आज गार्गीच्या कराटे क्लासमध्ये. कारण गार्गीची आज एक्झाम आहे. पहिले 3 महिने तिला कंप्लीट झालेले आहेत. सो त्यांना आता बेल्ट वगैरे चेंज होतो एक्झाम झाल्यानंतर. तर आता तिचा व्हाईट होता, कदाचित तिचा आज येलो होईल. सो तुम्हालाही दाखवते गार्गी कसं खेळते कराटे. आणि इथे बाळाला झोपेतून उठवलं. बाळाची तब्येत खराब आहे, सर्दी झाली त्याला खूप, त्यामुळे So, are you happy today? Yes. You are ready to exam? Yes. And today I'm gonna get a yellow belt. Oh wow. My white is finished. तुझं फिनिश झाला आता व्हाईट, आता तुला येलो भेटणार. मला येलो भेटणार, मग थर्ड ग्रीन. आणि इथे आम्ही आलो होतो गाऊच्या क्लासमध्ये. तर हा आहे क्लास गाऊचा, अबुशगरामध्ये आहे, शारजामध्ये. आणि गाऊ खूप छान कराटे, म्हणजे तिला खूप इंटरेस्ट वाटतो कराटे करायला. आणि घरात देखील ट्रायल मारत असते आमच्यावरती. आम्हाला बोलते मी कराटे करेल काही झालं की. आम्हाला ब्लॅकमेल करत असते. आणि खूप छान करत होती. तिचे आत्ता पहिले 3 महिने संपले होते, त्यामुळे तिची एक्झाम होती. खरं तर तिने आधीच जॉईन केला होता, म्हणजे इंडियाला जायच्या आधी, माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी. परंतु तेव्हा आम्हाला कंटिन्यू नाही करता आला. तेव्हा 1च महिना केला होता. आणि मग त्यानंतर राहिलेले पैसे आम्ही भरले होते. परंतु त्यांनी काही प्रॉब्लेम, म्हणजे असं दाखवलं नाही की नेक्स्ट 1 मंथ राहिला होता, तो आम्ही आत्ता आल्यावरती घेतला, जवळजवळ 1 वर्षाने. तर त्यांनी, म्हणजे त्यांना माहिती होतं की 1 मंथ राहिलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा 3 महिने तिने कंटिन्यू केल्यानंतर तिला येलो बेल्ट भेटला होता. तर ती खूप खुश होती येलो बेल्ट भेटल्यावरती. आणि तिला, म्हणजे एक मुलांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते की 3 महिने गेलात तुम्ही, त्यानंतर आता येलो बेल्ट आहे आणि अजून 3 महिन्याने ग्रीन बेल्ट देखील भेटणार आहे. आणि हे पहिले 2-3 बेल्ट जे आहेत ते इझिली भेटून जातात, परंतु नंतरचे बेल्ट हे हार्ड असतात. मुलांना खूप सारी मेहनत घ्यावी लागते त्यामध्ये. आणि ही एक्झाम झाल्यावरती प्रत्येक मुलांना बॅच दिला होता, म्हणजे नंबर दिला होता. त्या नंबरमध्ये काय फॉल्ट आहे, म्हणजे नावावरून कोणाच्या नाही, जर नंबरमध्ये तुम्हाला अजून काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तर तेही त्यांनी सांगितलं होतं.
आणि आम्ही कराटेच्या क्लासवरून गार्गीला भेट वगैरे भेटल्यानंतर आलेलो आहोत चाट बाजारला दुपारचं जेवण करण्यासाठी. हॅलो. आणि आम्ही नाश्ता वगैरे करून आल्यावरती दुपारी आल्यावर खूप छान झोपलो आणि बाळाला बरं नव्हतं त्यामुळे बाळाला मी घेऊन झोपले. तर 4-5 तास चांगली छान झोप झाली आहे दोघांची. आणि त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, घरातलं आवरलं, थोडंसं काम होतं ते. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ऐकी आला. बरं आता जवळजवळ वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 वाजले. आणि उद्या सुट्टी आहे त्यामुळे आम्ही ऐकायला आता निघालेलो आहोत, कारण तसंही फिरायला भेटत नाही आठवडाभर. तर बाळाची तब्येतही छान आहे आणि बाळाला काही त्रास वगैरे नाही. स्ट्रोलरमध्ये बसून राहील तो आणि मस्त तोही एन्जॉय करेल. आणि हा IKEA मॉल आहे. हा देखील प्रचंड मोठा आहे आतमध्ये. आणि माझे तर मॉलमध्ये जायचं म्हटलं की आधी खूप आनंद व्हायचा, परंतु आता माझे एवढे पाय दुखतात ना. मे बी आफ्टर डिलिव्हरी नंतरचे सिम्पटम्स आहेत हे. तुम्हाला विकनेस वगैरे आलेला असतो त्यामुळे. परंतु मग आम्ही जिथे जायचं ते त्याच जागेवरच गेलो, जास्त फिरलो नाही. सो IKEAच्या आधी आम्ही दुसऱ्या एका शॉपमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला एक बास्केट आवडली होती, तर तिथेही तुम्हाला दाखवते काय काय होतं ते. आणि तुम्ही पाहू शकता इथे घड्याळ वगैरे होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि आम्हाला खूप आवडले होते. परंतु ऑलरेडी आम्ही एक घड्याळ ऑनलाईन मागवलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो त्यामुळे आम्ही नाही घेतले. आणि इथे बाकी पेंटिंग्स वगैरे होत्या. तर आम्हाला घोड्याची म्हणजे हॉर्स रायडिंगची पेंटिंग हवी आहे, परंतु अजून मनासारखी काही भेटलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही अजून घेतली नाही. परंतु अजून साईड बाय साईड आमचं घर डेकोरेशनचं काम चालू आहे आणि आय डोंट नो केव्हा संपेन ते. तर आणि इथे तुम्ही पाहू शकता ऑर्गनायझर्स होते. तर मला हे खूप आवडले होते ऑर्गनायझर्स ॲक्च्युली, परंतु मला हे ऑर्गनाईज करण्यासाठी मोठे वाटले आणि त्याची क्वालिटी एवढी आवडली नाही, त्यामुळे मग मी नाही घेतले. कारण मला छोट्या वस्तू ऑर्गनाईज करताना वेगवेगळ्या ठेवायच्या होत्या, तर त्या सगळ्या याच्यामध्ये एकत्रच माउंट कराव्या लागल्या असत्या. आणि असं आहे की आपल्या क्वांटिटी कमी जास्त असतात वस्तूंची, परंतु त्यामुळे मग मी म्हटलं की मी अजून 2-4 ठिकाणी पाहते आणि मग घेते. तर तसे ऑर्गनायझर इथेही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे. म्हणजे हे ग्लास नाही परंतु प्लॅस्टिकचे ऑर्गनायझर्स होते आणि कडक होते हे खूप. पाहू शकता अशा प्रकारे. आणि ही बास्केट मला प्रचंड आवडली, तर मी एक बास्केट घेतलेली आहे बाळाचं सामान ठेवायला. आणि तुम्ही पाहू शकता व्हाईट आहे, येलो पण होती परंतु येलोपेक्षा मला व्हाईट बेटर वाटली, त्यामुळे मी हीच बास्केट घेतलेली आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स देखील होते, परंतु मी ऑलरेडी माझ्याकडे तुम्हाला माहितीच आहे मी 6 ऑर्गनायझर्स मागवले. तशी क्वालिटी मला इथे भेटली नाही, त्यामुळे मी म्हणजे विचार नाही केला की मी घेईल यातले, कारण जी मी क्वालिटी मागवली त्याची क्वालिटी छान आहे आणि हे एकदम हलके वाटले की असे नाही यूज करू शकत मी ते. आणि इथे पाहू शकता अशा प्रकारचे सोप डिस्पेन्सर्स वगैरे होते आणि हेवी होते हे खूप, म्हणजे खाली पडले तर फुटणार, त्यामुळे आम्ही नाही घेतले. कारण अजून बाळ लहान आहे, गार्गी पण लहानच आहे, सो त्यामुळे आम्ही म्हटलं की थोडी मोठे झालं मुलं की मग त्यानंतर आपण घेऊ शकतो, कारण त्याचा काही यूजच होणार नाही, मुलं पाडून देणार ते.
आणि भांडी देखील होती अशा प्रकारे. आणि राघव वैतागला होता बसून बसून त्याच्या गाडीमध्ये, म्हणजे त्याच्या स्ट्रोलरमध्ये. तर त्याला मी माझी पर्स दिली होती खेळायला आणि त्यामुळे थोडंसं नादवला होता, परंतु त्याला बाहेर काय चाललं ते पाहायचं होतं. आणि इथे आलो होतो आम्ही फूड कोर्टला IKEAच्या, कारण आम्ही खाली थोडंसं दमलो होतो. तर आम्ही असा विचार केला की आम्ही काहीतरी फूड खाऊ आणि मग त्यानंतर IKEAमध्ये शिरू आतमध्ये. आणि आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत फिरत फिरत फूड कोर्टला. तर राघवचं झालेलं आहे मिल्क पिऊड ना राघव, आणि माझी मिस्टर आणि गार गेलेत काय खायला. आता काय खायचं संध्याकाळी त्यासाठी बघू, काहीतरी हेल्दीच असेल. म्हणजे मी माझ्यासाठी तरी हेल्दी मागवले, बघू त्यांच्यासाठी काय. गार्गी तर आम्ही हेल्दीच खाणार. खूप मोठं आहे ते फूड कोर्ट देखील. काय काय आणलं, वाव हेल्दी हेल्दी, एव्हरीथिंग इज हेल्दी. ओके. आणि तुम्ही पाहू शकता तर इथे फूड आणण्यासाठी ट्रॉलीची सिस्टीम होती, जेणेकरून तुमचं फूड हातामधून कोणाचा धक्का लागला तर सांडणार नाही. आणि त्या ट्रॉलीला 3 पार्ट होते, म्हणजे तुम्ही फर्स्ट असे 3 फ्लोअर होते, 3 याच्यावरती तुम्ही ठेवून आणू शकता तुमचं फूड तुम्हाला पाहिजे तेवढं. तर अशा प्रकारे इथे सॅलड होतं आणि तेव्हा श्रावण चालू नव्हता, तेव्हाचा व्हिडिओ आहे. आणि ब्लूबेरी ज्यूस आहे, लेंटिल सूप होतं आणि सोबतच ते गार्लिक ब्रेड आणि ऑरेंज सूप होतं. सो आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि त्यासोबत आपल्याला केक देखील भेटला होता. आणि आम्हाला असं वाटलं की इथे जी फूड सिस्टीम आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कोका वगैरे घ्यायचे असेल तर कोका कोला वगैरे इथे भेटू शकते. आणि इथे तुमची एंट्री असणार आहे. एंट्रीच्या साईडलाच त्यांनी हे फूड नेण्यासाठी म्हणजे स्ट्रोलर्स ठेवलेले आहेत. तर तुमची एंट्री झाली की तुम्हाला जे काही फूड हवं आहे तर ते तुम्ही त्याच्यावरती घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही एक्झिट करता त्या तिथेच तुम्ही किती क्वांटिटीमध्ये फूड घेतलं आहे त्यानुसार तुमचं बिलिंग होतं. आणि आम्हाला ही सिस्टीम प्रचंड आवडली. म्हणजे तुम्ही असं वेस्टेज नाही होणार की एवढ्या पैशाचं एवढंच फूड येतं आणि ते तुम्ही खाल्लंच पाहिजे. तर तुम्हाला जेवढं फूड पाहिजे त्यानुसार तुम्ही फूड घेऊ शकता, किती पाहिजे, कोणतं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाची क्वांटिटी क्वालिटी ठरलेली आहे ते तुम्ही. आणि अशा प्रकारे इथे वरती तुम्ही पाहू शकता प्रत्येक फूडची म्हणजे प्राईस लावलेली आहे, कोणतं फूडची प्राईस किती आहे ते. तर तुम्ही त्यानुसार तुम्हाला तुमच्या म्हणजे बजेटमध्ये जे फूड आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला हेल्दी फूड हवं आहे तर हेल्दी हा ऑप्शन देखील आहे. आणि शक्यतो बऱ्यापैकी फूड इथे हेल्दीच होतं. आणि इथे बिलिंग चालू होतं. तर इथे चेक करत होते तुम्ही काय काय घेतलं आणि किती क्वांटिटीमध्ये घेतलं आहे, त्यानुसार तुमचे चार्जेस लागत होते. तर यानंतर आम्ही आतमध्ये IKEAमध्ये गेलो होतो आणि तिथून काही शॉपिंग केली होती. तर पुढच्या ब्लॉगमध्ये ती शॉपिंग तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि इथे खूप सारे आणि खूप छान वस्तू होत्या.
आणि इथे गाऊ एकदम दमली होती तर ती ट्रॉलीमध्ये बसून घेतलं होतं गाऊने आणि आमची शॉपिंग देखील झाली होती. तर यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. आणि अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.